इतिहास अनेकदा क्रूर असतो, पण युगांडाचा इतिहास रक्ताने लिहिलेला आहे. हा काळ होता 1970चा, जेव्हा इदी अमीन नावाच्या एका राक्षसानं संपूर्ण देशाला ओलीस धरलं होतं. तो स्वतःला युगांडाचा राजा म्हणायचा, पण त्याचं खरं रूप कसाईखाना चालवणाऱ्या एका सैतानासारखं होतं. त्याच्या राजवटीत गुपित लपवली जात नव्हती, तर ती संपवली जायची. ज्याने अमीनच्या सत्तेला विरोध केला त्याचा पत्ता थेट नाईल नदीच्या मगरींकडे लागायचा. पण सर्वात भयावह सत्य हे नदीच्या पात्रात नाही, तर अमीनच्या राजवाड्याच्या फ्रीजमध्ये दडलं होतं. अमीन केवळ मृत्यूचा सौदागर नव्हता, तर तो एक नरभक्षक होता. ताटात वाढलेलं मानवी मांस पाहून तो क्रूरपणे हसायचा आणि म्हणायचा, हे खूप खारट असतं, पण चविष्ट असतं. त्याने स्वतःच्या पत्नीपासून ते मंत्र्यांपर्यंत कोणालाही सोडलं नाही. 5 लाख लोकांचा बळी घेणारा हा माणूस जेव्हा हसायचा तेव्हा युगांडाची जमीन दहशतीने थरथरायची. आज तो जिवंत नाही, पण नाईल नदीच्या लाटा आजही त्या रात्रीच्या किंचाळ्यांची साक्ष देतात. इदी अमीन एक असा हुकुमशहा ज्याने माणसाला फक्त मारलं नाही, तर त्याला खाऊन आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला. अशाच रहस्यमय गोष्टींसाठी प्रमिल क्षेत्र ह्या माझ्या YouTube चॅनलला आणि Instagramला फॉलो करायला विसरू नका.